भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन आणि जमलेल्या तमाम बदलापूरकरांना माझा कोटी कोटी प्रणाम। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या बदलापूर नगरीत व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्या ह्या बदलापूर नगरीचे कार्यसम्राट आमदार श्री किसन कथोरे साहेब, मंत्री गणेश नाईक साहेब, आपले माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब, आमदार कुमार ऐलानी साहेब, आमदार गायकवाड मॅडम, तसेच सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोर बसलेले सगळे बदलापूरचे रहिवासी आणि तमाम जनता, आज आपण या निवडणूक प्रचार सभेसाठी सगळेजण उपस्थित झालेले आहात। सर्व जमलेल्या माझ्या कार्यकर्ता आणि बंधू भगिनींचे मी हार्दिक स्वागत करते या मंचातर्फे। आपण सर्वजण आज देवेंद्र भाऊंना ऐकण्यासाठी आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी आपण सगळेजण इथे उपस्थित झालेले आहात। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी क्रांतिकारी पाऊल उचलल्याबद्दल आमच्या या बदलापूरमधील तमाम माता भगिनींतर्फे मुख्यमंत्री साहेबांचे मी सगळ्यात प्रथम हार्दिक आभार मानते। कारण काय त्यांनी हे एक प्रत्येक गृहिणीला एक चांगली अशी साथ दिलेली आहे। देवाभाऊंनी त्यांचे जे हे जेव्हा मुख्यमंत्री नव्हते तरीसुद्धा त्यांच्या युतीच्या सरकारने पुढाकार घेऊन या योजनेच्या माध्यमातून आमच्या भगिनींमध्ये एक आत्मविश्वास निर्माण केला आहे। त्यांना एक आर्थिक पर्व त्यांचं चालू करून दिलेलं आहे आणि महिलांच्या या सक्षमीकरणामध्ये खूप मोठा हातभार लावलेला आहे। ही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ही शाश्वती त्यांनी सुद्धा दिलेली आहे। त्याच्यामुळे महिला माता भगिनींमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे। या देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वाच्या या युतीच्या सरकारला मी त्यांची कृतज्ञ आहे की त्यांनी हे सर्व काम केलेलं आहे। आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत देश तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य सक्षमपणे वाटचाल करीत आहे। आज या युतीच्या सरकारला येत्या 5 डिसेंबर रोजी 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यामुळे आपण त्या निमित्ताने वर्षभरात साकारलेल्या विविध योजनांमुळे विकासाचा जो वेग आपल्याला विकासाला जी गती मिळालेली आहे ती गती आपल्याला बदलापूरमध्ये सुद्धा त्याच गतीने विकास करायचा आहे। ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून मतदान पत्रिकेत भाजपचं सरकार या बदलापूरमध्ये येण्यासाठी सगळ्यांनी काम करायचं आहे आणि मेहनत करायची आहे। तेव्हाच आपण या मुख्यमंत्र्यांच्या कामाला आपला हातभार लावू शकतो। आदरणीय साहेबांनी आपल्या बदलापूरला भरभरून निधी दिलेला आहे। जेव्हा ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी MMRDA मार्फत आपल्या बदलापूरसाठी जो निधी उपलब्ध करून दिला, त्यामुळे आपल्या बदलापूरच्या कॉन्क्रीटचे रस्ते म्हणजे बदलापूर आपले खड्डेमुक्त झालं आणि त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा साहेबांचे आभार मानते की जेव्हा त्यांनी निधी मागितला तेव्हा या शहरासाठी त्यांनी निधी उपलब्ध करून दिला। 260 कोटीची पाण्याची योजना त्यांनी मंजूर केलेली आहे, जी मागील 5 वर्ष धूळ खात पडली होती। पण जेव्हा आपले मुख्यमंत्री साहेब या बदलापूरमध्ये नदीवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी आले होते तेव्हा त्यांनी शब्द दिला की तुमची पाणी योजना मी मंजूर करतो आणि ह्याच्या पुढे भविष्यात आपल्याला खरंच पाणी टंचाई राहणार नाही, ही ग्वाही त्यांनी दिलेली आहे। बदलापूर ते कांजूरमार्ग अशी मेट्रो ट्रेनचं त्यांना मंजुरी मिळालेली आहे। निविदा लवकरच निघतील। साहेब, तुम्हाला एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर ह्या कामासाठी आपण काम लवकरात लवकर होईल ह्याच्यासाठी एक समिती नेमावी आणि लवकरात लवकर हे काम कसं मार्गी लागेल ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करावे। भविष्यात कात्रप आणि बेलवली उड्डाणपूल सुद्धा होणार आहे। कल्याण बदलापूर रस्त्याचेही कॉन्क्रिटीकरणाचे काम चालू आहे।
या कामाबद्दल बदलापूरकरांच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि RPIचे सर्व कार्यकर्ते आम्ही सर्वजण आपले खूप खूप आभारी आहोत साहेब, की तुम्ही भरभरून निधी देतायत आणि या शहराचा विकास करतायत। आमच्या बदलापूरचा नागरिक हा शांत, सुसंस्कृत आणि सुविचारी आहे। आमच्या बदलापूरकरांच्या फक्त माफक अपेक्षा आहेत की पुरेसं पाणी, 24 तास लाईट आणि प्रवासासाठी लोकल गाड्या जास्तीत जास्त हव्या, एवढीच आपली माफक अपेक्षा आहे या बदलापूरकरांची। कारण का बदलापूर खूप साहेब झपाट्याने वाढतं आहे आणि या झपाट्याने वाढलेल्या बदलापूरला लोकल ट्रेनची खूप आवश्यकता आहे फेऱ्या वाढण्यासाठी। आज कालच ती गोड बातमी आम्हाला समजली आहे की केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांकडनं आपल्या 3ऱ्या आणि 4थ्या लाईनचं जे काम आहे त्याच्यासाठी आपल्याला 1,34,224 1,324 निधी करोड रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे। 65 किलोमीटरची ही लाईन असणार आहे, 114 लहान मोठे ब्रिज असणार आहे। साहेब आपल्याला एवढीच विनंती आहे की आपण जास्तीत जास्त ह्या कामांसाठी लवकरात लवकर कसं मार्गी लागेल एवढंच आपल्याला सांगते। साहेब आपल्या ह्या बदलापूरसाठी आपण खूप काही केलं आहे आणि खूप काही दिलं आहे। मी आपणास एवढीच विनंती करेन की तमाम बदलापूरकरांना मी एवढंच सांगेन की माझी उंची लहान आहे, विरोधक आम्हाला नखा एवढे समजतात, पण येत्या 2 तारखेला या नखावर शाई लावायची आहे आणि आपल्या भाजप पक्षाची जी काही उंची आहे ती सगळी त्यांना दाखवून द्यायची आहे। आणि फडणवीस साहेब, कपिल पाटील साहेब आणि आपले आमदार साहेब जे आपल्या शहरासाठी जे जास्तीत जास्त मेहनत करतायत, ती मेहनत त्यांची फळाला लागावी आणि नगराध्यक्षपद आणि नगरसेवक जास्तीत जास्त निवडून यावे, ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहे, एवढं मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद रुचिताताई। यानंतर मी आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांना विनंती करणार आहे की त्यांनी आपल्याला संबोधित करावं। आजच्या भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, आठवले गट या युतीच्या कुळगाव बदलापूर नगर परिषद सार्वजनिक निवडणुकीच्या या जाहीर सभेसाठी खास करून ज्यांनी या बदलापूरच्या विकासाला दिशा दिली, मागच्या 5 वर्षे ज्यावेळेला मुख्यमंत्री असताना या बदलापूरचा विकास कशा पद्धतीने करावा याचं आम्हाला सतत मार्गदर्शन करून या बदलापूर शहराला गावाच्या पासून शहरामध्ये आणि शहरापासून आता महानगरमध्ये नेऊन ठेवणारे आपल्या राज्याचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या कार्यक्रमासाठी आणि सभेसाठी खास करून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके वनमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेब, आमचे माजी खासदार श्री कपिल पाटील साहेब, माझे सहकारी आमदार कुमार आयलानी, दुसरे आमदार आपल्या गायकवाडताई, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री डाकीजी, आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुचिताताई घोरपडे, राजेंद्र घोरपडे, संभाजी शिंदे, मिलन मोरे, किरण भोईर, राम पाटकर, व्यासपीठावर असलेले सर्वच मान्यवर, आपण मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे सर्व बदलापूर वासीय, जमलेल्या बंधू भगिनी आणि माझ्या मित्रांनो, साहेब ही निवडणूक एक वेगळ्या विचारातून घडत आहे। भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि RPI आमचे आशिष दामले पूर्ण सहकार्य घेऊन अजितदादांनी सुद्धा त्याला संमती देऊन आपण त्यांच्या बरोबर युती केली आणि आज खूप एक दिलाने सगळेजण शहरामध्ये काम करत आहेत। साहेब हे शहर घडतंय हे केवळ तुमच्या मार्गदर्शनाखाली घडलंय। मी ज्यावेळेला सुरुवातीला आमदार झालो तो या शहराची लोकसंख्या होती 54,000,
साहेब आता 5 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या या शहराची झालेली आणि शहराला ज्या गरजा आहेत त्या गरजा देण्याचं खरं काम जर या केलं असेल तर ते आपल्या मार्गदर्शनाखाली झाले. कधी आपण आम्हाला निधीच्या बाबतीमध्ये बदलापूर वासियांना किंवा माझ्या मुरबाड मतदारसंघाला आपण कधीच नाही हा शब्द तुमच्याकडून नव्हता आणि निश्चितपणे चांगले चांगले प्रकल्प या शहरासाठी आपण दिशाही दिली आणि आताही मार्ग लावण्याचा सगळे प्रयत्न आहेत आणि त्याला चांगलं यश आमच्या बदलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने होते. साहेब तशी नगरपालिकेची आमच्या ही शेवटचीच निवडणूक असणार आहे. आमची तुमच्याकडे पहिली मागणी आहे की आम्हाला स्वतंत्र बदलापूरची महापालिका करा. आम्हाला फक्त आणि फक्त आम्हाला कोणाच्या जोडल्या जोडू नका, कारण 5 लाखाची आता जनगणना झाल्यावर किमान 7 लाखापेक्षा अधिक ही आमची लोकसंख्या होईल. त्यामुळे एक चांगलं शहर, कुठल्याही प्रकारची गुंडगिरी नाही, एक चांगल्या विचाराचा वर्ग, एक चांगला विचार असलेला सुसंस्कृत नागरिक या शहरामध्ये राहतोय आणि त्यामुळं तुमच्यासारख्याचं खऱ्या अर्थाने आम्हाला मार्गदर्शन मिळतंय आणि ती महापालिका एक आदर्श महापालिका करण्याचं स्वप्न या बदलापूर वासियांचं आपण पूर्ण कराल अशी मला स्वतःला खात्री आहे. आपण पहिलेही अगोदर सांगितलेलं आहे की त्याला निश्चितपणे आपण दिशा देऊ, पण नक्कीच तो विचार आपल्या माध्यमातून व्हावा. MMRDAच्या माध्यमातून साहेब खूप निधी दिला आपण. जवळजवळ 99% आमचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे पूर्ण झालेले. काही कानाकोपरे कुठं राहिले असतील तरी त्याला निधी मिळतोय, पण आता थोडासा आम्हाला ब्रेक लागतोय. आपण त्याच्यावर लक्ष देण्याचा प्रयत्न केलाय आणि नक्कीच तुम्ही सांगितलंय तर तुम्हाला लागणारा निधी मी कुठं थांबू देणार नाही. पण कधी कधी अडचणी होतात, पण त्या मला निश्चितपणे आपल्याला भेटल्यानंतर मला मार्ग काढून देत असतात आणि त्याचा फायदा खऱ्या अर्थाने बदलापूरला होतो. साहेब बदलापूरला कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत जर आपण ठरवलं तर वडोदरा एक्सप्रेसच्या माध्यमातून आम्ही बदलापूर वासी मुंबईच्या पार अगदी जवळ जाऊन बसलो. इथून टनेलचं काम आमचं आता पूर्ण होतंय. 1 तासामध्ये अटल सेतूवरून आम्ही मुंबईला पोहोचणार आहोत. रेल्वेने जर जायचं असेल तर आम्हाला 1 तास 40 मिनिटं लागतात, पण बाय रोड आम्ही 1 तासामध्ये पोहोचणार आहोत. त्याला समृद्धीची जॉईंट मिळालं आणि त्यामुळे आम्हाला सगळी शहरं या बदलापूरला जोडण्याचा प्रयत्न झाला. खूप चांगल्या प्रकारचं त्याची दिशा या बदलापूर शहराच्या विकासाला मिळते आणि त्याचा फायदा भविष्यासाठी आम्हाला खूप चांगला होऊ शकेल. साहेब आपण दुसराही आम्हाला लातूर जो बदलापूर मार्गे आपण जो जोडण्याचा एक प्रयत्न करतोय तो बदलापूरला जोडल्यामुळं निश्चितपणे अजूनही एक वेगळ्या प्रकारची दिशा आम्हाला बदलापूरकरांना मिळेल. आपण तोही लवकरात लवकर मार्गी लावणार असा मला स्वतः आणि बैठक घेऊन आपण त्याला मार्ग दाखवलेला आहे. त्यामुळे नक्कीच नगर मालशेज मार्गे जर हा तो रस्ता आला तर माझा पूर्ण मुरबाड मतदारसंघ त्याच्यामध्ये जोडला जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचा लातूरकरांना सुद्धा कुठल्याही ट्रॅफिक मधून न जाता डायरेक्ट मुंबईला पोहोचण्यासाठी त्यांचा सुद्धा 1 ते 1.5 घंट्याचा टाइम वाचला जाईल आणि मोठ्या शहराला एक कनेक्टिव्हिटी चांगली प्रकारची होऊन जाईल. तर दुसरंही आपण एक इथं नवी मुंबईला जायला आम्हाला ट्रॅफिक खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. त्यासाठी आपण एक खूप मोठा रस्ता आम्हाला नवी मुंबईसाठी देता. त्याचा टाटा कन्सल्टन्सीने पूर्ण त्याचा DPR केलाय. 10,800 कोटी रुपयाचा प्रस्ताव MMRDAच्या माध्यमातून आपण प्रस्तावित केलेला आहे. तो लवकरात जर झाला तर 20 मिनिटात नवी मुंबईला आमचा बदलापूरचा नागरिक जाईल. 20 किलोमीटर अंतर आहे. सगळ्यात चांगला रस्ता आम्हाला उपयोगाचा होईल आणि आमच्या शहराची वाढ अजूनही झपाट्याने होईल. इथं कामगार वर्ग खूप मोठ्या प्रमाणात राहतो. त्या कामगार वर्गाला सुद्धा नवी मुंबई असेल, मुंबईला जायचं असेल, ठाण्याला जायचं असेल तर खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. या रस्त्यांच्या जाळ्यामुळं आम्हाला खूप त्याची चांगली उपयोगिता होईल अशा प्रकारचा मला निश्चित विषय. साहेब आपण सगळ्यात महत्वाचं आमच्या बदलापूर वासियांना काम केलं. आम्हाला वेस्टर्नला जायला बदलापूरला कुठलंच साधन नाही. 2 वेळ ट्रेन बदलावं लागतात. 2 वेळ ज्यावेळेला ट्रेन आम्ही बदलतो त्या टायमाला वेस्टर्नचा माणूस बदलापूरकडे येत नाही आणि बदलापूरचा माणूस वेस्टर्नला जात नाही. आपण सगळ्यात महत्वाचं आमचं काम केलं, मेट्रो आम्हाला आपण दिली आणि ती मेट्रो देताना पण आपण दूरदृष्टी ठेवून आम्हाला दिलेली आहे. कांजूरमार्ग, ऐरोली, सिलपाटा, काटई, बदलापूर, अंबरनाथ बदलापूर अशा प्रकारची 37.5 किलोमीटर लांबीची 15 स्टेशन असलेली सगळ्यात टॉप मॉडेल इटालियन कंपनीने बनवलेलं त्याची सगळी प्रोसिजर पूर्ण झाली होती साहेब.
आपण मुख्यमंत्री असताना त्याला निविदा काढणार आणि आचारसंहिता लागली. आचारसंहिता लागली आणि 5 वर्ष धुळकात पडली. आपण जर बदलापूरला मागे आले नसते तर आमची मेट्रो अजूनही धुळकात पडली असते, तिला कोणी हात लावला नसता. पण शब्द दिला तुम्ही तिथं, आणि शब्द दिला नाही. माझ्या बदलापूर वासियांना सांगायला मला आनंद वाटेल, मेट्रोचं टेंडर काढलं, गेल्या बदलापूरवरून गेल्यानंतर पहिली फाईल जर मागवली असेल बदलापूरच्या विकासाची, पाणी पुरवठ्याची, मेट्रोची आणि भुयारी गटाची, एवढ्या मोठ्या प्रकल्पांना 20,000 कोटी रुपये खर्च येतो त्या मेट्रोला. पण कुठल्याही प्रकारचा विचार न करता आपण त्याला मान्यता दिली, त्याच्या निविदा काढल्या. लवकरात लवकर निवडणुकीच्या नंतर त्याचं भूमिपूजन करून आम्हाला दिलासा दिलाय. तो लवकरात लवकर काम चालू करण्यासाठी आपण प्रयत्न कराल. निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे या मेट्रोने आम्ही अजूनही जोडले जाणार आहोत. मेट्रोच्याच बरोबर काल एक खूप मोठी आम्हाला देणगी बदलापूर वासियांना मिळाली. रेल्वे मंत्र्यांच्याकडं आपण प्रस्ताव दिला होता, आपली मागणी होती. 2 वेळ मी बैठकीला सुद्धा गेलो होतो आणि साहेबांच्याकडे पत्र दिलं. ज्यांनी स्वतः रेल्वे मंत्र्यांच्या बरोबर स्वतःचं पत्र पाठवून त्यांच्याबरोबर चर्चा करून काल 65 किलोमीटरची 3री आणि 4थी लाईन आपल्याला 1324 कोटी दिले. आणि काल स्वतः रेल्वे मंत्र्यांनी दूरध्वनीवरून मला स्वतः सांगितलं का तुमचं बदलापूरचा प्रश्न सुटलेला. साहेब, खूप मोठा ऐतिहासिक निर्णय आमच्या बदलापूरसाठी होतोय. तर आज आमच्या महिला, आमचे नागरिक रेल्वेमध्ये जर बसायचं असेल तर खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. सगळ्यात जास्त उत्पन्नाचं स्टेशन असेल तर ते बदलापूर आहे. आणि म्हणून रेल्वे मंत्री सुद्धा सांगितलं का अजूनही तुझे प्रकल्प जे आहेत ते मार्गी लावण्यासाठी लवकर एक बैठक लावतोय. निश्चितपणे एक टर्मिनल आपण मागितलेलं आहे बदलापूरसाठी, तो पण मार्गी लावण्याचा त्यांनी शब्द दिलाय. आणि त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला सगळ्यांना त्याचा फायदा होऊन जाईल आणि उपयोग त्याचा होईल. साहेब, सगळ्यात जिव्हाळ्याचा एक आमचा प्रश्न आहे, रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन. पुराणी प्रत्येक ज्या नदीच्या परिसरामध्ये डेव्हलप झालंय त्या प्रत्येक घरामध्ये भीती वाटते की आज आमच्या घरात पाणी येईल का उद्या पाणी येईल. आणि त्यामुळे मोठी अडचण निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे डेव्हलप करायला सुद्धा आम्हाला त्या घरांना खूप मोठ्या प्रकारच्या अडचणी होत्या. आपण त्याची बैठक घेतली रेड लाईन आणि ब्ल्यू लाईनची आणि त्याला दिशा दिली. पहिल्यांदा एक बदलापूरसाठी रेड लाईन आणि ब्ल्यू लाईनचा निर्णय आपण चांगल्या प्रकारचा सोडवलाय. त्याचे लवकर आदेश काढावेत आणि आमच्या बदलापूरकरांना रेड लाईन ब्ल्यू लाईन पासून मुक्त करावं असे मी बदलापूरकरांच्या वतीने मनापासून करतो. खरं म्हणजे आम्हाला भाऊ आमचं एक हॉस्पिटलचा प्रश्न आहे. 200 बेडचं हॉस्पिटल आपलं आराखड्यामध्ये आलं, पण काही कारणाने आता आपण त्याला स्थगिती दिली होती, जागा उपलब्ध नव्हती. आता जागाही आम्ही तुमच्या नावावर केलेली आहे आरोग्य विभागाच्या. 200 बेडचं एक चांगल्या प्रकारचं रुग्णालय आपल्या बदलापूर वासियांना आपण याच भागामध्ये शिरगावच्या परिसरात घेतोय आणि त्याचा उपयोग माझ्या सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात होईल असा मला विश्वास आहे. भाऊ, नदीच्या बाबतीत सुद्धा आपण ज्यावेळेला पुतळ्याचं अनावरण करायला आले त्यावेळेला पुतळ्याचं उद्घाटन करताना नदी पाहिली आणि तुम्ही सांगितलं की याचा प्रस्ताव ताबडतोब करायला सांगा. नदी संवर्धनाचा प्रश्न हा बदलापूरला भेडसावणारा प्रश्न आहे. आपण त्या बाबतीतला प्रस्ताव तयार करायला सांगितला होता. मी त्याचा पाठपुरावा करून गिरीश भाऊंच्याकडून आपण हा प्रस्ताव सगळा जलसंपदा विभागाच्या माध्यमातून आपण दिल्लीलाही पाठवलाय आणि राज्य सरकारकडे पाठवलाय. त्याला लवकर सुरुवात केली तर बदलापूरच्या पुराचा प्रश्न हा निकालात निघेल आणि चांगल्या प्रकारचा त्याचा उपयोग आम्हाला चांगला होईल. साहेब, MSMEच्या बाबतीत आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आता बोलल्या. खूप मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. लोड आमचा संपलेला आहे कधीच, कारण लोकसंख्येची वाढ जी आमची ही सगळी झपाट्याने वाढ आहे आणि त्यामुळे MSMEला अगदी काटकसर करायला लागत होती आणि त्यामुळे कधी कधी लोड शेडिंग बऱ्याच वेळेला घ्यायला लागत होतं. आपल्याकडं ज्या वेळेला आम्ही मीटिंग घेतली त्या टायमाला आम्हाला लोड तर वाढून दिला, पण त्याच्याही पेक्षा आमची मागणी होती की आम्हाला टाटाचा सप्लाय द्यावा आणि ऐतिहासिक निर्णय MSMEच्या बाबतीत टाटाचा सप्लाय करण्याचा तुम्ही दिला. जागेचा प्रस्ताव लवकरात लवकर मागून आपण त्याचं काम सुरू करून बदलापूरकरांना लाईट पासून सुद्धा मुक्त करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचा उपयोग होऊ शकेल. नाट्यगृहाचा विषय सुद्धा मागे आपण पैसे दिले होते पण आम्हाला जागा दिली नव्हती. मागच्या नगराध्यक्षांनी आम्हाला ठराव करून दिला नाही. 14.5 कोटी रुपये नाट्यगृहाचे परत गेले.
बदलापूरकरांसाठी आता नाट्यगृहाची आणि सांस्कृतिक भवनाची गरज आहे. आशिष शेलार साहेबांनी आम्हाला शब्द दिलाय, कुठल्याही परिस्थितीमध्ये बदलापूरला अत्याधुनिक पद्धतीचं नाट्यगृह आणि सांस्कृतिक भवन करणार. आपण थोडीशी त्याला गती दिली तर नक्कीच त्याचा उपयोग चांगला होऊ शकेल. पाणी पुरवठा योजनेचं आता निविदा निघतात, त्यामुळे आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं पाण्याची अडचण जी आहे ती माझ्या भगिनींना खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याला लवकरात लवकर मार्गी लावला तर आम्हाला पाण्यापासून सुद्धा मुक्ती मिळेल आणि चांगल्या प्रकारचं शहराच्या विकासाला गती मिळेल. केवळ तेच नाही, शहर एवढं वाढत चाललेलं आहे, डेव्हलप एवढं होत आहे. भुयारी गटारचा पूर्ण प्रस्ताव गेल्या 5-6 वर्षापासून पडून आहे. 371 कोटीचा प्रस्ताव आहे, त्याला आपण मागवून घेतलेला आहे. त्याला लवकरात लवकर आम्हाला मान्यता द्या आणि त्या माध्यमातून आमच्या भुयारी गटारचा प्रश्न एकदा बदलापूरचा मार्ग लागेल असा मला विश्वास आहे. MIDCचा महत्वाचा प्रश्न आहे प्रदूषणाचा. या प्रदूषणावर सुद्धा आम्ही खूप प्रयत्न करतोय. त्या माध्यमातून सुद्धा नागरिकांना आमचा जो त्रास होतो त्या बाबतीत सुद्धा आपण प्रदूषण नियंत्रण मंडळाला काही सूचना देऊन आमच्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करा. क्रीडांगण विकासासाठी निश्चितपणे आपण स्वतःच त्यातून मला निधी देण्याचं मान्य केलंय. एक चांगलं क्रीडा संकुल या बदलापूरला होणं गरजेचं आहे. जागा उपलब्ध आहे आणि नक्कीच त्याचा प्रस्ताव सुद्धा केलाय. तो प्रस्ताव लवकर मार्गी लावून दिला तर मला वाटतं खूप चांगल्या प्रकारचा त्याचा फायदा होईल. रेल्वेच्या साठी खरं म्हणजे रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये आम्हाला आता खूप अडचण आहे. शॅटिसचा प्रकल्प आम्ही ठाण्याच्या धर्तीवर पाठवलेला आहे. तो मीटिंगमध्ये सुद्धा आपण त्याच्यामध्ये आदेश MMRDला दिले. हा शॅटिसचा प्रकल्प झाल्याशिवाय आमचा रेल्वे स्टेशन परिसर हा मोकळा होणार नाही आणि आमच्या बदलापूरच्या नागरिकांना दिलासा मिळणार नाही. त्यालाच आपण एक समांतर ब्रिज टाकलाय वॉटर सप्लाय पासून समर्थ चौकापर्यंत. तोही आपण आदेश दिलेले आहेत MMRDला. त्याचे आणि या शॅटिसचा प्रकल्प लवकर आमचा जर मार्गी लावला तर मला वाटतं सगळ्यात चांगला उपयोग होईल. असे अनेक प्रश्न आहेत, आपण कुठेही कमी आम्हाला देत नाही. या शिरगाव परिसरामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं आम्ही नियोजन केलेलं आहे. विकासाची दृष्टी खऱ्या अर्थाने तुमच्यामुळे आम्ही शिकलो आणि ती दृष्टी आमच्या बदलापूरकरांना नक्कीच वाटते. त्यामुळे एकदा नाही तर 5 वेळेला माझ्या बदलापूरकरांनी साहेब माझी एकदाही जाहीर सभा होत नसते, एकदाही कुठल्या नेत्यांना बोलवत नसतो, पण माझा बदलापूरकर रस्त्यावर येतोय आणि मतदान कमळाच्या बटन दाबून विजयी करतोय. हा एक खऱ्या अर्थाने बदलापूरकरांचा हा विश्वास आपण जपण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याचा चांगल्या प्रकारचा उपयोग आज होतोय. बाबासाहेबांचं पदस्पर्श झालेलं हे बदलापूर साहेब, नागपूर सारखी नाही पण त्या धर्तीवर आम्ही बाबासाहेबांचं स्मारक उभं केलंय. आपल्याच हस्ते त्याचं उद्घाटन झालंय आणि त्या ठिकाणी आपण बाबासाहेबांचा 55 फुटीचा उभा पुतळा त्या ठिकाणी उभा करतोय. त्याचं काम चालू आहे. 14 एप्रिलला आपण या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी आम्हाला वेळ राखून ठेवावी आणि बदलापूरकरांना खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या पदस्पर्शाचा सगळ्यांना सन्मान करण्याचा योग यावा अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. खूप काही वेगवेगळ्या प्रकारचा वर्ग जो आहे, प्रत्येक नागरिकाला प्रत्येक वेगवेगळ्या विभागातून राज्यातून आलेल्या सगळ्यांच्या बरोबर जिव्हाळ्याचे संबंध आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे आहेत. प्रत्येक समाजाला बरोबर घेऊन जाण्याचा, कारण हे बदलापूर आता कुठल्या कोणाचीच मक्तेदारी राहिली नाही. आपली ही सगळ्यांची एक वेगळ्या प्रकारची जडणघडण या शहराची घडते आणि त्यामुळं या समाजाच्या बरोबर जिव्हाळ्याचं नातं ठेवल्यामुळं आज समाज खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मनापासून एक ताकद देण्याचा प्रयत्न करतोय. माझी आपल्याला विनंती आहे, आपण सर्वच जण आपण साहेबांचे विचार ऐकण्यासाठी इथं सगळेजण उपस्थित आहात. आपल्याला कल्पना आहे आपल्याच गावातल्या खूप काही गोष्टी या जगाच्या नकाशावर सुद्धा गेल्या. आताच आमच्या साकीब गोरेने सुद्धा देवाभावांचा चष्मा 37 देशात बदलापूर मधून गेला आणि देवाभावांचं नाव पूर्ण अगदी त्या चष्म्यामुळं 37 रुपयामध्ये जगामध्ये चष्मा आपल्या बदलापूरचा विकला जातो. हा सुद्धा गौरव करण्यासारखा विषय. दुसरा महत्वाचा आमच्याकडे कन्यारत्न झालं भाऊ, खरं म्हणजे आम्ही तुम्हाला नाही ताईने आम्ही बोलवणार त्याला. 1400 मुलींचा आतापर्यंत सन्मान केला. आमचे किरण भोई येत आहेत. कन्या जन्माला आली की तिचं घरी जाऊन किंवा हॉस्पिटलला जाऊन तिचं स्वागत केलं जातंय. तिच्या योजनेचा लाभ पण तिला देतोय आणि मनापासून एक समाजाशी जोडण्याचं नातं खऱ्या अर्थाने करतोय. साहेब तुम्हा सगळ्यांना एक 2-2च जावई होती. मला 4500 जावई झाले.
विधवा भगिनींच्या मुलीचं कन्यादान करण्याचं भाग्य मला मिळतंय। दरवर्ष मतदारसंघातल्या या मुलींचं कन्यादान आमदार कन्यादान योजना म्हणून तयार केली या मतदारसंघात आणि कुठल्याही मुलीचा, कुठल्याही समाजाची, कुठल्याही जातीची ही निश्चितपणे तिचा जाऊन सन्मानाने कन्यादान केलं जातंय। आणि माझ्या वाढदिवसाला या सगळ्या जावयांना एकत्र बोलवून त्याचा आम्ही दोघंही त्यांचा सत्कार करतोय आणि जावयांना कानात सांगत असतो आमदारांनी कन्यादान केलंय, मुलीवर लक्ष ठेव। त्यामुळे मुली आमच्या खुश आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे एक वेगळा विचार, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, लाडक्या बहिणींच्या माध्यमातून खूप मोठं काम आपण केलं आणि त्या लाडक्या बहिणी आज आमच्या खूप मोठ्या प्रमाणात आपल्यावर खुश आहेत, देवाभाऊंच्यावर खुश आहेत। असे विविध प्रकल्प, सगळे प्रकल्प सांगायला गेलो तर भाऊ तुमचं आम्हाला ऐकायचंय। माझी नागरिकांना सगळ्यांना विनंती आहे, ही नगरपालिका एक भ्रष्टाचाराचं पुरण आहे। काय परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, वेगवेगळ्या माध्यमातून हैदोस घातलेला आहे। भाऊ माझी हात जोडून बदलापूरकरांच्या वतीने आपल्याला विनंती आहे, याच्यावर मात करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। येत्या 2 तारखेला कमळ निशाणी, घड्याळ निशाणीवर आम्ही सगळेजण मतदान करून नगराध्यक्ष तर करूच, पण बहुमताने ही नगरपालिका जिंकण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करू, हाच तुम्हाला मी आज शब्द देतोय। कारण ही नगरपालिका जिंकल्याशिवाय आमच्या नागरिकांना कुठं दिलासा मिळणार। खूप वाईट प्रथा आणि परंपरा इथं चालू आहे। खरं म्हणजे प्रत्येक उमेदवाराला ठेकेदारी करत नाही नगरपालिकेत असा एक दाखला द्यायला लागतो। आता आमच्याकडची परिस्थिती अशी आहे, आमचे प्रशासक आहेत त्यांनी दाखले देताना कधी पाहिलंच नाही की या नगरपालिकेतला 70% निधी हा एका ठेकेदाराच्याच बाजून जातोय आणि ठेकेदाराला हा ठेकेदार नाही म्हणून त्याला दाखला दिला गेलाय। काही प्रशासक कशा पद्धतीने काम करतात याचा खरं म्हणजे आपण सगळ्यांनी, बदलापूरमध्ये एवढा भ्रष्टाचार या प्रशासनाच्या काळामध्ये झालाय की आपल्या सगळ्यांना लक्ष देण्याची गरज आहे। आणि म्हणून जे कुठेतरी उन्मत्तपणे आमच्या लोकांना त्रास देतात, उन्मत्तपणे पैशाच्या जोरावर मतं मागतात, हा कुठेतरी आपण सगळ्यांनी एक चांगला विचार करावा। माझी सगळ्यांना विनंती आहे की साहेबांच्या आव्हानानंतर आपण सगळेजण एक वेगळ्या विचारातून बदलापूरच्या विकासाला कमळ निशाणीवर, घड्याळ निशाणीवर मतदान करून अध्यक्षपदाच्या उमेदवार रुचिता घोरपडे यांना मतदान करावं, विजयी करावं आणि आपल्याला विकासाचा रस्ता मोकळा करावा हीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।